दही, इनो, इसेन्स कशाचाही वापर न करता घरच्या उपलब्ध साहित्यात आणि त्याचबरोबर कढईमध्ये हा रवा केक बनवत आहोत. नमस्कार, कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण लहान मुलांच्या आवडीचा आणि घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा पौष्टिक असा हा रवा केक तयार केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान जाळीदार असा हा रवा केक तयार झालेला आहे. अय्यंगार बेकरी स्टाईल हा आपण केक तयार करत आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा रवा घेताना बारीक रवा घ्यायचा. एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य मोजायचं. 2 वाटी रवा, 1 वाटी साखर, 3 ते 4 विलायची, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत अगदी पाव चमचा एवढा सोडा आणि अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर. सगळे जिन्नस छान व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे. जेवढं जास्त बारीक दळून घेतील तेवढं जास्त दळून घेतलं. त्यामध्ये टाकायची 1 वाटी दुधावरील साय, त्यामुळे टेस्ट छान येते. 1 वाटी दूध टाकायचं आणि पाव वाटी एवढं तेल टाकायचं. सगळं चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घेऊया. त्यानंतर मिक्सरला आपण हे व्यवस्थित असं दळून घेणार आहोत. सांगितलेलं प्रत्येक साहित्य प्रमाण तुम्हाला अगदी अचूक घ्यायचं आहे, तरच तुमचा केक परफेक्ट तयार होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण हे सगळं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं. कारण मिक्सरला दळून घेत असताना वरील मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं, परंतु तळाकडील हे मिश्रण तसंच राहतं. त्यामुळे तुम्हाला अगदी चमच्याने अगोदर मिक्स करून द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं. केकच्या भांड्यामध्ये सेट करायचं. त्याला थोडंसं ऑइल लावून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं. कढई आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. हलकंसं टॅप करायचं आणि लगेचच कढईमध्ये हा केक आपल्याला ठेवून द्यायचा आहे. कढई अगोदर व्यवस्थित प्रीहीट झालेली होती. लगेचच आपण यामध्ये हा केक ठेवणार आहोत. केक ठेवल्यानंतर त्यावर व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि 30 ते 35 मिनिटासाठी आपण हा केक शिजवून घेणार आहोत. अगदी 30 ते 35 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी 35 मिनिटं झालेली आहे आणि केक व्यवस्थित झाला की नाही हे आपण चेक करणार आहोत. अगदी तुम्ही या ठिकाणी केक तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर त्यामध्ये टूथपिक घालून हा चेक करू शकता, जेणेकरून टूथपिकला जर केक चिटकला नाही तर आपला केक झाला असं समजायचं. परंतु केकला सगळ्या बाजूने एकसारखा रंग आलेला आहे. परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे. लगेचच आपण हा काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता रंग खूप छान असा आलेला आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त भांड्याचा पसारा होत नाही, झटपट तयार होतो. आणि थंड करण्यासाठी अर्धा तासासाठी असाच ठेवून दिला होता. अर्धा तास झालेला आहे. केक छान असा थंड झालेला आहे. त्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत तुम्ही पाहू शकता अगोदरच मोकळ्या झालेल्या आहे. पुन्हा एकदा आपण हलकंसं चाकूने व्यवस्थित असं त्या मोकळ्या करून घेऊया आणि लगेचच केक कट करून घेऊया. करायला सोपं आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, साहित्य मोजकं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यात हा केक तयार केला. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन आपलं चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करून सपोर्ट नक्कीच करा. या चॅनलला आपल्याला 1 वर्षाच्या आत 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे. हे ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच तुम्ही मदत कराल ही आशा आहे. अगदी छान असा केक तयार झालेला आहे. लगेचच आपण कट करू. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर केकच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असा हा केक तयार झालेला आहे. आतून देखील खूप जाळीदार असा हा केक तयार झालेला आहे. लगेचच आपण तो कट करून सर्व करणार आहोत. केक कट करत असताना तुम्हाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केक कट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असा अय्यंगार बेकरीसारखा आपला हा केक तयार झाला आहे. किती स्पॉन्जी जाळीदार झालेला आहे हे पाहता क्षणी तुम्हाला समजलं असेल. हे पहा, खूप छान जाळीदार असा केक झालेला आहे. तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर अशा पद्धतीचा केक नक्कीच बनवा. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज पुढे जाऊ नका. आणि या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील काही रेसिपी देणार आहे, त्या देखील नक्कीच पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.